हॅलो मित्रांनो, तर आज आपल्या 15 डेज चॅलेंजचा डे 8 आहे. तर आज आपण काढू गणपती बाप्पा. तर चला बघूया. तर मी हे फ्री हँड काढण्याचा प्रयत्न करत आहो आणि तुम्ही बघा आता मी कशा प्रकारे फ्री हँड काढतो. कारण की फ्री हँडमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची आउटलाईन नसते. आपण आपल्या मताने, आपण आपल्या इल्युजननी ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो आणि हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही जर एक बिगिनर जर असाल आणि सर तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रॅक्टिस करायची असेल, म्हणजे स्केचिंगची, पोर्ट्रेटची, तर मला असं वाटतं का तुम्ही फ्री हँड काढायला पाहिजे. कारण की फ्री हँडमध्ये म्हणजे सगळ्यात जास्त चुका होतात आणि तुम्ही तुमच्यानुसार तुम्ही काम करता. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं सपोर्ट नसतं आणि तुम्ही स्वतः म्हणजे तुमच्यानुसार काम करतात. हे म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे इम्प्रूव्हमेंटसाठी खूप चांगली गोष्ट आहे. कारण की याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या चुका म्हणजे समजतात आणि तुम्हाला एक अंडरस्टँडिंग येते. तर हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर हे अशा प्रकारे आपण काढण्याचा प्रयत्न करतो आहोत. फ्री हँडमध्ये एक असते की आपण जेव्हा चालू करतो तर आपल्याला काही माहीत नसते आणि जेव्हा आपण एकदा चालू केलं की मग आपल्याला हळूहळू काही गोष्टी समजते की असं असायला पाहिजे. आणि या गोष्टीने काय होते की आपली जी थिंकिंग लेवल आहे ती इम्प्रूव्ह होते. तर तुम्ही बघू शकता डिटेलिंग आणि हायलाईटचा म्हणजे मी कशा प्रकारे यूज करत आहे. तर अशा प्रकारे आपला हा पूर्ण स्केच झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझे पहिलेचे जे व्हिडिओज आहेत तर तुम्ही ते पण बघू शकता. मी ते व्हिडिओज ॲक्रेलिक, वॉटर कलर तर मी आपल्या याच्यावर पण केले आहे आणि या 15 डेज सिरीजचे पण म्हणजे मी काही व्हिडिओ पोस्ट केले आहे. तर तुम्ही ते पण बघू शकता. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू, धन्यवाद.